एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाच वेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली। राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचं बोललं जात आहे। हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान आता यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। पूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मंत्रिपद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मेटकर यांनी केलाय। यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी अधिवेशनात जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असं विधान केलं होतं। दरम्यान आता एक मंत्रिपद राखीव ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। दरम्यान आज अमोल मेटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी बोलताना अमोल मेटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे मंत्रिपद देताना तारांबळ होणं साहजिकच आहे। मला वाटत नाही कोण नाराज असेल। भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही OBC कार्यकर्ते नाराज आहेत। पक्षाकडून ते लवकरच राज्यसभेवर जातील अशी माहिती माध्यमातून मिळाली। भाजपामधील सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिपदाची शपथ घेता आलेली नाही। शिवसेनेतील दीपक केसकर यांनाही शपथ घेता आली नाही। कुणीही नाराज नाही असंही मेटकरी म्हणाले। राखीव ठेवलेल्या मंत्रिपदावरून बोलताना अमोल मेटकरी म्हणाले, मागेही एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी ठेवलं होतं, त्यावेळी त्यांनी फार विचार केला। नंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं, त्यावेळी त्यांना तिथं जाण्याची गरज वाटली नाही। पण आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरिता योग्य व्यक्ती योग्य निर्णय हे तेच बोललेत, त्यामुळे आता लवकरच योग्य निर्णय होईल। त्यांना अस्वस्थ होणं साहजिकच आहे, पण ते नक्कीच येतील। डिसेंबरच्या अखेर ते नक्की येतील असा मोठा गौप्यस्फोट अमोल मेटकरी यांनी केलाय।